राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरू होणार आहे। ठाण्यामधल्या त्यांच्या निवासस्थानी आज पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री नेमकं काय बोलणार याकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, आता साधारण काय नेमकी लगबग आहे? थोडासा उशीर होतोय पत्रकार परिषदेला आणि आजच्या या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री पदासंदर्भातला जो तिढा आहे तो सुटलेला असेल का? हॅलो हॅलो आपण अक्षयशी पुन्हा एकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न करू। तुर्तच आपण वैभवकडे जाऊयात। वैभव, पत्रकार परिषदेला साधारण किती उशीर आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री पदासंदर्भात जी चर्चा सुरू आहे ती संपलेली असेल का? तिढा जो आहे तो सुटलेला असेल का? अमोल, आता पत्रकार परिषदेसाठी ही सर्व पत्रकारांची गर्दी ही आज जाताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि दुसरीकडे आहे ती हळूहळू कार्यकर्त्यांची देखील इकडे गर्दी होताना पाहायला मिळते। जो प्रश्न तू विचारलास की नेमका हा तिढा सुटलेला असेल का, तर जी सूत्रांकडून माहिती मिळते की एकनाथ शिंदे असं कुठलंही वादग्रस्त विधान किंवा वक्तव्य आताच्या ह्या पत्रकार परिषदेमध्ये करणार नाहीयेत। जी भूमिका आहे ती समंजसाची भूमिका घेतील अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे। कारण का मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण हा निर्णय दिल्लीतून घेतला जाणार आहे आणि दिल्लीत सध्या एकनाथ शिंदे यांचा सातत्याने संपर्क आहे। एकनाथ शिंदे यांना अपेक्षा आहे, त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील अपेक्षा आहे की एकनाथ शिंदे यांना ही पुन्हा संधी दिली जाऊ शकते, परंतु तसं होताना दिसत नाहीये। देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे आलेलं पाहायला मिळत आहे। सध्या एकनाथ शिंदे यांच्या घराबाहेर आहे ती मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची गर्दी होताना दिसते। तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय वैभव तुम्हाला थोडंसं थांबवतो। अक्षयकडे आपण जाऊयात। अक्षय, पत्रकार परिषदेच्या ठिकाणी तू पोहोचलेला आहेस। मुख्यमंत्री आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय बोलणार? मुख्यमंत्री पदाचा जो तिढा आहे तो आज सुटलेला असेल का? नक्कीच आज सुटलेला असेल, कारण की महायुतीमध्ये आता संपूर्णतः आपण एकच आहोत, एकत्रित आहोत दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि मुख्यमंत्री देखील आपल्या पत्रकार परिषदेमधून हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत की आम्ही एकत्र आहोत, आम्ही कोणत्याही प्रकारे वेगवेगळे नाही आहोत, एकाच ठिकाणी आम्ही आता महायुतीमध्ये या सरकारमध्ये स्थापन करणार आहोत। त्यामुळे सध्या जर आपण विचार केला एकूण तर थोडाच वेळ ही पत्रकार परिषद सुरू होईल आणि इथे आपण जर पाहिलं तर समोर एकनाथ शिंदे या ठिकाणी बसणार आहेत आणि इथेच ही पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे। त्यामुळे अगदी थोड्याच वेळात, अगदी 5 ते 10 मिनिट आपल्याला वाट बघावी लागेल। शिवसेनेचे काही नेते देखील या ठिकाणी बसले आहेत। रवींद्र फाटक सर आहेत, त्याबरोबर प्रताप सरनाईक सर आहेत, हे सर्वजण या ठिकाणी बसलेले आहेत। प्रभाकर काळे सर आहेत आणि दादा भुसे मागे बसलेले आहेत। आता हे सर्व नेते जे आहेत ते सध्या हे मुख्यमंत्र्यांच्या घरी म्हणजे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी सध्या थांबलेले आहेत आणि या सगळ्यांची सल्लामसलत करून या सर्वांनी काही दिवसांपूर्वी आपल्याला माहिती आहे या काही दिवसांपूर्वी या सगळ्यांनी एक आपल्याला माहिती आहे हे दिली। सर काय महायुती म्हणून काय आहे? आम्हाला काय माहित असतं तर आम्ही इकडे कशाला आलो? साहेब येतील आणि आपलं जे मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त करतील। पण काही सल्लामसलत झाली असेल किंवा काही बोलणं झालं असेल? नाही, आता ते बोलतील तुमच्या समोर। पण एकत्रित म्हणजे सरकारमध्ये राहणार कशा प्रकारे निर्णय असेल? तुमच्या समोर ते बोलतील। आपण फक्त प्रताप सरनाईक होते हे बोलत। दादा सर काय सांगाल, काय बोलतील? उत्सुकता आहे सगळ्यांना, तुम्हाला देखील असेल? आम्हालाही उत्सुकता आहे। पण तुमच्याही सल्लामसलत करून काही निर्णय घेतले गेले? मला वाटतं की आता काही क्षणामध्ये स्वतः मुख्यमंत्री महोदय आपल्याशी संवाद साधतील, महाराष्ट्राशी संवाद साधतील। मुख्यमंत्री पदावरून काही नाराजी होते सांगितलं, असं काही होतं? बिलकुल असा काही विषय नाही। काही क्षणांना आपण वाट बघा, मुख्यमंत्री महोदय स्वतः आपल्याशी बोलतील। उपमुख्यमंत्री पद किंवा दुसरं काही पदासाठी ऑफर असं काही केंद्रीय मंत्री की काही क्षणाच्यासाठी आपण थांबलो पाहिजे। रवींद्र फाटक सर आहेत। सर
तरी पण तुम्ही या ठिकाणी होता, गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या जवळचे विश्वासू मानले. आता काय नेमका आज पत्रकार परिषदेमध्ये बोलतील? आता साहेब इथे येतील नंतर आपल्याला सगळ्यांना समज. आम्ही फक्त तुमच्यासारखे आम्ही आलेलो इथे. 2 दिवसापासून भेटत नव्हते, कोणाची भेट झाली नव्हती, थांबलेले होते. नाही भेटले, काल आम्हाला भेटले ना. काही नाराजी वगैरे असं काही? काही नाही, काही नाराजी नाही. आपण बघता हे सर्व नेते या ठिकाणी आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारची नाराजी आमच्याकडे नाहीये आणि एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात येणार आहे. राजू वाघमारे देखील आहेत. सर काय सांगाल, नाराजी आहे असं सांगण्यात येत होतं? नाराजी नाही. आमच्या नेत्यांनी निवडणुकीच्या आधीच सांगितलेलं आहे की सर्वोच्च नेते जो निर्णय घेतील महायुतीचे तो आम्हाला मान्य आहे. त्याच्यामुळे नाराजी वगैरे अफवा आहेत, काही नाही. महायुती एकसंघ, एकजूट आणि व्यवस्थित आहे. संजयजी, थोड्या वेळापूर्वीच आपण म्हणालेला होतात की उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रीय मंत्रीपद अशी कोणतीही आम्हाला ऑफर नाहीये किंवा ती नाकारली देखील नाही असं म्हणालं होतं. पण आता चर्चा याच आहेत की उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर आहे, एकनाथ शिंदे नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी नेत्याला ऑफर आहे. काय वाटतं? नाही, आणखीन असं कोणत्याही प्रकारची आताही सांगतो तुम्हाला कोणती ऑफर नाहीये. जर याबद्दलची काही माहिती जर आता लेटेस्ट काही प्राप्त झाली असेल तर ते शिंदे साहेब त्याबद्दल स्पष्टीकरण देतील. अमित शहा यांचा फोन येऊन गेला असं सांगितलं जातंय. ते शिंदे साहेबाला माहिती, त्याबद्दल कुणालाही बाकीच्यांना कुणाला माहिती मिळालेली नाही. म्हणून कदाचित प्रेस कॉन्फरन्स जी आयोजित केलेली आहे त्यामध्ये त्यांना काय फोन आले किंवा त्यांचं काय मत आहे ते सर्व स्पष्टपणे ते मांडतीलच. एक शक्यता सांगितली जाते ती म्हणजे एकनाथ शिंदे हे शिवसेना प्रमुख किंवा मुख्य नेते या पदावर राहतील आणि इतर सर्व जण जे आहेत ते मंत्रिमंडळामध्ये असतील, ते एक नेता म्हणून फक्त काम करतील. नाही, यावर सर्व निर्णय हा शिंदे साहेबांनी घ्यायचा आहे. शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणारच आहे. म्हणून ह्या सगळ्या गॉसिप आहेत, काय घडणार आहे, कसं घडणार आहे, काय निर्णय घेणार आहे, हे जो पण शिंदे साहेब सांगत नाही तो पण त्याच्यावर कोणतंही भाष्य करणं योग्य नाही. एक शेवटचा प्रश्न आहे, श्रीकांत शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर आहे असं देखील आज एका पेपरमध्ये आलेलं आहे. फक्त बातम्या आहेत, बाकी काही नाही. तर मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेला आता सुरुवात होईल. त्यांचे स्वीय सहाय्यक आलेले आहेत, OSD आलेले आहेत, सर्वजण आता इथे उपस्थित झालेले आहेत. काही प्रसारमाध्यमांना देखील आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि वाट बघितली जाते ती म्हणजे फक्त एकनाथ शिंदे यांच्या येण्याची. अगदी काही वेळात म्हणजे माहिती घेतली जाते किती जण आलेले आहे, किती प्रसारमाध्यमं आहेत, सगळ्याची यादी झाली आहे की नाही याची माहिती घेतली जाते एकनाथ शिंदे यांच्याकडून. आपण त्यांच्या खासगी निवासस्थानावर शुभदीप हा जो बंगला आहे एकनाथ शिंदे यांचा, त्या निवासस्थानावर त्या निवासस्थानी आपण सध्या आहोत आणि इथे जर आपण पाहिलात तर प्रताप सरनाईक आहेत, दादा भुसे आहेत, रवींद्र फाटक आहे, संजय शिरसाट आहेत. त्याचबरोबर श्रीकांत शिंदे हे देखील अधिवेशनासाठी, काल हिवाळी अधिवेशनासाठी हे दिल्लीला होते, मात्र ते काल रात्रीच पुन्हा आलेले आहेत. त्यामुळे ते देखील सध्या या ठिकाणी आहेत आणि अशी एकत्रितरित्या ही पत्रकार परिषद घेतली आणि मात्र बोलणारी व्यक्ती ही केवळ आणि केवळ एकनाथ शिंदे हेच असतील असं सांगितले गेले. त्यामुळे पूर्णतः प्रश्नांची उत्तरं, सगळ्या शंकांची उत्तरं, काय नेमकं होणार, राज्यात महायुतीच्या सरकारमध्ये जाणार की नाही जाणार, उपमुख्यमंत्री बनणार की नाही बनणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे हेच देणार आहेत. निश्चित. अक्षय, एक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय की वर्षा बंगल्यावरती पत्रकार परिषद न घेता ठाण्यातल्या निवासस्थानी का घेतली जाते? थोडंसं इथे थांबवण्यासाठी सांगितलं जातं. एकनाथ शिंदे हे येण्याची वाट बघायला सांगितली जाते आहे. ते आल्याच्या नंतर आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळतील असं देखील सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळे सध्या तरी आपल्याला इथे थांबवता येईल. पण हे जे उत्तर आहे ते वर्षा निवासस्थानाच्या नंतर ते काल संध्याकाळपासून ठाण्याच्याच घरी आहेत आणि याच ठिकाणी त्यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. कारण की वर्षा निवासस्थानाच्या ठिकाणी ते काल रात्रीपासूनच होते ठाण्यामध्ये. त्यामुळे सध्या याच निवासस्थानावर त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली. असं वेगळं काही कारण आहे असं देखील काही नाही असं सांगण्यात आलं. नाही, यातून त्यांना काही संदेश द्यायचा आहे का? वर्षा बंगल्यावरती न घेता इकडे घेणं, यामधून काही त्यांना सांगायचंय? आपल्याला इथे थांबवण्यास सांगण्यात आलेलं आहे. आपल्याला थांबावं लागेल कारण की मुख्यमंत्र्यांची वाट बघितली जाते. सगळे प्रसारमाध्यमं आलेली आहेत त्यामुळे इथून सध्या आतून थांबवण्यास सांगितलं. निश्चित. अक्षय, अपडेट घेत राहू तुमच्याकडून. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल. तर अक्षय भाटकर आपल्याला त्या घटनास्थळावरून सर्व माहिती देत आहेत. जी खुर्ची आपल्याला रिकामी दिसतीये त्याच ठिकाणी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढच्या काही मिनिटांमध्ये येणार आहेत आणि आपली नेमकी काय भूमिका आहे ते मांडणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.